चैतन्य महाराज गोपाल कृष्ण भगवान की जय। विठ्ठल सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही। सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर। भोजना मागती तुप पाव शेर, पडिला विसर स्वप्ना माझी। काय कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली। राघव चैतन्य केशव चैतन्य, सांगितली खूण माळिकेची। बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी। माहो शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे। सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दोषे चरणा संपादिया, दोषे चरणा संपादिया, दोषे चरणा संपादिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, जीवाणी मानेल संतांशी, रंजवू चित्ताशी आपुलिया। ओम नमो याचा कमी झाला आवाज। ओम नमो ज्ञानेश्वरा, प्रॉपर नाही, बदल नका करू। आता तो डबल आवाज येऊ लागला, ह्याच्यात तो लेट येतोय। ओम नमो ज्ञानेश्वरा, हा मॅक्झिमम द्या, किती वाढवता येतं तेवढा मॉनिटर। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो। पावन झालो चराचरी, सेवेलागी सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा। यावरी न करावा अवेर इको, सेवेलागी सेवक झालो। तुमच्या अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर। सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर। सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज
तानपुरा थोडा कमी करा, इको कमी करा, हे वाढवा. भगवान स्वरूप आपणा सर्व श्रोतृ वृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आजच्या दिवशी घ्यायचा अभंग आहे. या अभंगातून तुकाराम महाराजांच्या आध्यात्मिक जीवनातला सगळ्यात आनंदाचा दिवस, त्या दिवसातल्या घटना आणि त्याचं केलेलं वर्णन, ही रचना म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. आपल्या सर्वांचे अध्यात्म पथ प्रदीप सद्गुरु वामन बाबा महाराज आपल्याला हाताला धरून त्यांनी सांगितलेल्या वाटेवर चालविणारे सद्गुरु सावळाराम बाबा महाराज, आपल्यातलं कोणी मागं राहिलं नाही ना याची काळजी घेणारे सद्गुरु वासुदेव महाराज, अशा दिव्य संत परंपरेचा परिणाम आपल्या हेदुटणे गावी भगवान श्री लक्ष्मीनारायणाच्या पावन प्रांगणामध्ये संपन्न होणारा हा महाराजांच्या द्वारा संस्थापित मार्गदर्शित अखंड हरिनाम उत्सव आहे. सर्व अर्थाने आपल्या सर्वांकरता हा उत्सव ही एक दिव्य पर्वणी आहे. त्याचं कारण असं आहे, आधीच दूध प्यायला आवडतं त्याच्यात कोजागिरी असावी, तसं उत्सव करायला आवडतं त्याच्यात माघ महिना यावा, त्यात शुक्ल पक्ष यावा. हा जो पक्ष दोन असतात, एक शुद्ध पक्ष आणि दुसरा वद्य, नाही तर अशुद्ध पक्ष म्हणाल विठ्ठला. आपल्याला काही सिद्ध करायचं नाहीये, त्यामुळे आपल्याला सगळेच शुद्ध. शुक्ल पक्ष, त्या शुक्ल पक्षात सुद्धा आपल्या उत्सवाचा कालावधी म्हणजे मुहूर्ताचा परमावधी आहे. त्याचं कारण भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या पंढरी नगरीमध्ये कधीही जाणं चांगलंच आहे, पण त्यात त्यांनी घालून दिलेल्या नियमाला जाणं जास्त चांगलं. त्याने बोलावलेल्या ज्या दोन वाऱ्या आहेत, आषाढी आणि कार्तिकी, आपल्याला हौस आहे म्हणून आपण हौस सोडत नाही. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. त्याच्यात पण कोणाची कोणती वारी चुकली तर निदान कोणत्या वारीत त्याला ते सुख मिळेल याच्या पण व्यवस्था केल्या. म्हणजे एखाद्याला जर समजा कार्तिकीला जाता आलं नाही तर मग त्याने काय करायचं, त्याने माघी वारी करायची. आणि ज्याला आषाढीची अडचण येणार आहे त्याने ती अगोदरच ध्यानात घेऊन चैत्रवारी करायची. त्यामुळं सामान्य माणसाला पंढरीची वारी एकच आषाढी. जरा व्यवस्थित माळकरी आहे, म्हणजे माळकरी व्यवस्थितच असतो, पण जो व्यवस्थित माळकरी त्याच्याकरता दोन वाऱ्या आहेत, आषाढी कार्तिकी. जो नेमाचा वारकरी त्याला जर म्हटलं ना की या दोन वाऱ्या करतात, तुमचं ज्ञान अर्धवट आहे. पंढरीच्या महावाऱ्या दोन नाही आहेत, पंढरीच्या वाऱ्या चार आहेत, आषाढी कार्तिकी माघी आणि चैत्री. आणि त्याच्याही पेक्षा जर पठ्ठ्या वारीचा जर पिंड असलेला भेटला तर असं 4 महिन्यात 2 महिन्यात यायचं नसतं, दर शुद्ध एकादशीला यायचं. पंढरीची वारी ही दर महिन्याला करायची वारी. त्यामध्ये आपली ही माघी वारी तो कालखंड येतो. म्हणजे देवभक्ती करणाराच्या दृष्टीने माघ शुद्ध एकादशी येते म्हणून तो दिवस महत्वाचा, आणि गुरुभक्ती करणाराच्या दृष्टीने तुकोबारायांचा अनुग्रह दिन येतो म्हणून हा दिवस महत्वाचा. विठ्ठला जरा आणखी सोपं बोलू. देवभक्ती ही नारायणासारखी आहे आणि गुरुभक्ती ही लक्ष्मीसारखी आहे. दशमीचा उत्सव करा, लक्ष्मी प्राप्त होईल. एकादशीचा उत्सव करा, नारायण प्राप्त होईल. आणि दोन्ही प्राप्त झाले की मग लक्ष्मी नारायण होईल. विठ्ठला
विठाला विठाला तेव्हा गुरुभक्तीला तुम्ही लक्ष्मी कसं काय म्हटलं? ही फिलॉसॉफी मला काही नेवाळी नाक्याच्या जाम मध्ये सापडलेली नाहीये. रामायणामध्ये लक्ष्मणाच्या चरित्राचं चिंतन आलेलं आहे आणि सगळेजण म्हणतात मी संपन्न आहे, मी श्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे. त्यावेळेला लक्ष्मणजी म्हणाले होते कोणी किती श्रीमंत असो पण या लक्ष्मणा एवढा श्रीमंत दुसरा कोणी नाही. त्यांना विचारलं तुझ्याकडे कुठं लक्ष्मी आहे? उलट एवढ्या मोठ्या नगराचा, सम्राटाचा राजा, त्यानंतर सम्राटाचा भाऊ, आणि 14 वर्षे काही खाणं नाही, पिणं नाही, झोपणं सुद्धा नाही. तुझ्या जीवनात कुठला आनंद आहे? आनंदाची ठरलेली मापं ज्यांच्या घरात आहेत त्यांना वेगळा आनंद मोजण्याचं त्यांच्याकडे मापच नसतं. आहे का माप आपल्याकडे? यांना पंढरीच्या वारकऱ्याच्या पायाचे फोड दिसतात पण त्याच्या मनाला लागलेली ओढ दिसतच नाहीये. त्याचा परिणाम काय आहे हे तो जाणत असतो. लक्ष्मण म्हणतो मला 14 वर्षे वनवासाला राहावं लागलं, मला दादा आणि वहिनीची काळजी घ्यावी लागली, 14 वर्षे निद्रा नाही, 14 वर्षे अन्न सेवन नाही. बरं 14 वर्षात रामाने एकदा सुद्धा विचारलं नाही तुझा नाश्ता झाला का? असं जर आपल्या बाबतीत झालं तर आता आपल्याला मिळो न मिळो पहिले ते सांभाळावे लागतात. विठ्ठल नाश्ता नसला तरी नष्ट होतील. लक्ष्मणाला 14 वर्षात प्रभूने एकदाही विचारलं नाही तुझं भोजन झालं का, तू काही खाल्लं का? मग एवढे हाल असलेले तू कसा लक्ष्मीवान? तेव्हा लक्ष्मणाचं म्हणणं आहे कोणाकडे कोणती लक्ष्मी असेल मला माहिती नाही, माझ्याकडे कैंकर्य लक्ष्मी आहे. हे कैंकर्य म्हणजे काय? किंकर होऊन राहणे याला म्हणतात कैंकर्य. मी तुमची सेवा केली, मी तुमची भक्ती केली, ही माझ्याकडची लक्ष्मी आहे. त्यामुळं गुरुभक्तीचा दिवस हा लक्ष्मी प्राप्तीचा दिवस आहे. त्या माघ शुद्ध दशमीच्या आजच्या दिवसाची ही कीर्तन सेवा आहे. बहुतेक हा योग काही चुकेना, कारण ह्या दिवसाला ह्याच अभंगावर करावं लागतं म्हणून माझा दिवस बदलून बघितला होता पण योग आजचेच होते. विठ्ठला 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 बरं झालं आज आलो, उद्याची ठेवली असती तर तुम्ही भेटले नसते. विठ्ठला हो, आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे कारण आज जगद्गुरु तुकोबारायांचा अनुग्रह दिन आहे. श्रोते हो, तुकोबाराय कोणत्या दिवशी सगळ्यात जास्त आनंदी असतील, त्यांना झालेला आनंद केव्हा सगळ्यात शिखराचा गगनाचा असेल तर मी त्याची तिथी मुहूर्त सांगू शकतो. माघ शुद्ध दशमी हा दिवस तुकोबारायांच्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. काय घडलं त्या दिवसाला? महाराज म्हणतात माझ्या खऱ्या गुरुने माझ्यावर खरी कृपा केली, माझ्याकडून खरी सेवा घडली नव्हती तरी. विठ्ठला मी त्यांच्याकडे गेलो नव्हतो, त्यांच्याकडे जाण्याचा माझा प्रयत्नही नव्हता, तेच मला शोधत आले होते. काही लोक अंदाजे म्हणतात सापडले वाटे सापडले नाही, हे कुठं सापडले? पाहून या ग्रंथ पाहून बोललं पाहिजे. सापडिले वाटे नाही, सापडविले. जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर. त्यांनी माझ्या मस्तकावर कृपा हस्त ठेवला. एवढं करून ते थांबले नाही, त्यांनी माझ्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या. माझ्याकडून भोजनाकरता पावशेर तूप मागितलं पण स्वप्नात मला विसर पडला. काय कळलं माहित नाही पण ते निघून गेले. अंतराय उपजला आणि माझ्याकडून अंतराय उपजला त्यामुळं त्यांना ते धीर धरणं झालं नाही. महाराज म्हणतात ते तिथून निघून गेले म्हणून या काय त्वरा झाली. पण एवढ्या त्वरेनं जाताना सुद्धा ते काही गोष्टी मला सांगून गेले. काय सांगितलं? आपण कुठल्या परंपरेतले आहोत त्या मालिकेची खूण सांगितली. कोणती खूण सांगितली? राघव चैतन्य केशव चैतन्य. राघव चैतन्यांचा मी शिष्य, केशव चैतन्य आहे, ही आपली परंपरा आहे. मी जरी केशव चैतन्य असलो तरी केशव चैतन्य या नावाने मला ओळखलं जात नाही, मला बाबाजी या नावाने ओळखलं जातं. केशव चैतन्यांचे शिष्य बाबाजी असं नाही, केशव चैतन्य म्हणजेच बाबाजी.
माझं नाव बाबाजी चैतन्य आहे आणि तुम्ही घ्यायचं नाव रामकृष्ण हरी आहे. हे सगळं घडलं त्या माघ शुद्ध दशमीच्या गुरुवारला घडलंय. आणि मला हा दिवस लक्षात का राहिला, कारण पतित असलेला, परित्यक्त असलेला आज सद्गुरुनाथांकडून अंगीकारला गेलो. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. उपासना साधना या जीवनातल्या अविभाज्य बाबी आहेत आणि त्या अत्यंत आवश्यक आहेत. श्रोते हो, जगद्गुरु शंकराचार्यांनी विवेक चूडामणी नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये 3 गोष्टी सांगून ठेवल्यात. आपण ऐकून ठेवा. दुर्लभं त्रयमेवेतत् देवानुग्रह हेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रया. याच्या आधीचा शब्द आहे देवानुग्रह हेतुकम, म्हणजे देवाचा अनुग्रह हा ज्याचा हेतू आहे त्याने ह्या गोष्टी मिळवाव्या. देवाच्या अनुग्रहाला हेतुभूत ठरणाऱ्या 3 गोष्टी आहेत असा एक अर्थ म्हणा. याचा मला दुसरा अर्थ असा सांगायचा आहे, आपल्यावर देवाचा अनुग्रह आहे हे ओळखायला या 3 गोष्टी असल्या पाहिजेत असं म्हणा. विठ्ठला देवाची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी 3 गोष्टी लागतात असं म्हणा, किंवा देवाची आपल्यावर कृपा आहे हे ओळखायला 3 गोष्टी असायला पाहिजेत असं म्हणा. देवाची आपल्यावर कृपा व्हावी असं वाटतं ना, 3 गोष्टी लागतील. पहिलं मनुष्यत्व लागेल, दुसरं मुमुक्षुता लागेल आणि तिसरं महापुरुषांचा संश्रय लागेल. हा एक अर्थ धरा. दुसरा अर्थ असा आहे, देवाची आपल्यावर कृपा आहे कशावरून ओळखावं, आपल्याला मनुष्यत्व दिलं, आपल्याला मुमुक्षुता दिली आणि आपल्याला सावळाराम बाबा वामन बाबांसारखे महापुरुष दिले, आपल्यावर कृपा आहे. विठ्ठला थोडीशी शंका अशी आहे, महाराज मनुष्यत्व पाहिजे असं म्हणतात. बरं, हा श्लोक वाचणारी सगळी माणसंच आहे. मग माणसं जर आहेत तर माणसं असताना मनुष्यत्व म्हणजे काय हे विचारायची, सांगायची गरजच नव्हती. उद्या जर एखादा म्हणाला मी डोंबिवलीत चाललोय, तुला काय आणायचं आहे का, असं पंढरपूरला जायला निघाल्यावर पण लोक सांगतात आणि आपण विचारतो. आणि काय नाही आणलं तर तिकडून काय आणतो, जेसीबी आणतात. ते पंढरपूरून जेसीबी तो कुर्डुवाडीपर्यंत तुटतो. विठ्ठला काय आणलं पाहिजे, त्याने सांगितलं एक काम करा म्हणे. काय करा, काही करू नका म्हणे, 1 लिटर पांढरं दूध घेऊन या. बरोबर आहे शब्द. कधी कधी अनाउन्सर पण सांगतो लेडीज बायकाही बसून घ्या. अरे लेडीज म्हटलं बायका कशाला म्हणतो, कोणी सहज सांगतं हे दूध न्यायला जायचं का, डावीकडे लेफ्ट घ्या. डावीकडे घेतल्यावर लेफ्ट म्हणण्याची गरजच नाही ना. मग माणसं जर श्लोक म्हणतात तर मनुष्यत्व म्हणजे काय, याचा अर्थ माणूस आणि मनुष्यता भिन्न आहे. विठ्ठला आकाराचा आहे तो माणूस आणि व्यवहाराचा आहे तो मनुष्य. आकार तर सगळ्यांना माणसाचाच आहे. आकार एखाद्याचा माणसाचा असतो पण पक्का बेकार, मग कसं काय मनुष्य म्हणणार. विठ्ठला तो सहज जरी चालेल ना तर चालता चालता बांधेवरून एखाद्याचा पायाने पर्याचा दगरच उडविल आणि त्यांनी चिखल करून ठेवलेला असतो. कशी काय आवणी व्हायची, हे सगळं चालता चालता होतं. चालता चालता लग्न सुद्धा माणसं चालता चालता मोडतात. विठ्ठला आपल्या प्रत्येक कृतीला जर विकृतीने घेरलं तर आपला आकार माणसाचा आहे, व्यवहार माणसाचा नाही. श्रोते हो, अध्यात्म माणसाला देव बनवायला आहे का नाही ते पुढचा विषय आहे, पण अध्यात्म माणसाला मनुष्य बनवण्यासाठी पहिली गोष्ट आहे. भारतावर उपकार आहेत, कितीतरी असे देश आणि प्रांत आहेत तिथं माणूस दिसला ना की ते म्हणतात चला आता आज पार्टीची सोय झाली. म्हणजे त्याच्या वाढदिवसाचे पैसे नाही घ्यायचे, त्यालाच भाजायचा. विठ्ठला भारतात तर असं होत नाहीये.
भारतात उलट सर्वाघटी राम असं म्हटलं जातं ना. एकमेकाचा आदर केला जातो. म्हणजे अध्यात्माने माणसाला देव बनवायला घेतलं, यापेक्षा माणसाला पहिल्यांदा मनुष्यत्वात आणायला घेतलंय. मनुष्यत्व म्हणजे काय? माणूस आणि मनुष्य काय फरक आहे यात? ऐका, नीतिमूल्ये ज्याची स्वाभाविकता आहे त्याला मनुष्य म्हणा. नीतिमूल्ये ज्याचा स्वभाव आहे त्याला मनुष्य म्हणा. देवाच्या भेटीशिवाय दुसरी ओढ नाही त्याला मुमुक्षु म्हणा. आणि जो संतांचा प्रिय झाला तो महापुरुषांचा संश्रय म्हणा. विठ्ठल मनुष्य म्हणजे नीतिमूल्य. आणि नीतिमूल्य म्हणजे खरोखर. हल्ली नीतिमूल्यांचा अभिनय करून मिळेल अशी हॉटेल आहे. नीतिमूल्यांचा अभिनय करता येतो. 500ची नोट पडली होती, 500ची. एक जण तिथं थांबलेला होता. बाजूच्याने विचारलं, का थांबलायस? तो थांबलोय जरा तुझ्यावर, तुला मानलं पाहिजे म्हणे. का? 500ची नोट पडलीये आणि तरी तू ती उचलली नाही, तुला मानलं पाहिजे. खरं तर नोट मला आणखी मोठी सांगायची होती, पण सगळ्या बंद पडत चालल्या. आता कळलं की नोट बंद मध्ये मध्ये पडायला पाहिजे, कारण लोक लय धुरंधर झाली आहेत. विठ्ठला विठ्ठल बाकीचे राहू द्या, परवा भंडारा आहे. मला काय म्हणायचं आहे की तू चांगला माणूस आहेस. म्हणाले का? नोट पडलीये, तू बाय तुला दिसलीये, तू उचलली का? नाही उचलली. पण 5 मिनिटं तो तिथंच होता. तो म्हणाला, का रे तू माणूस चांगला आहेस, तुला नोट पडलेली दिसली, तू उचलली नाही, तू उभा आहे पण तू ती उचलत नाहीस, पण मग थांबलास का? तू गेल्यावर जाणार आहे. विठ्ठल नीती मूल्यांचा अभिनय अजिबात परिणाम देणार नाही. ह्या आधी म्हणजे हा खुटाच ठोकून द्या. सज्जनपणा ही स्वाभाविकता पाहिजे. आपल्या लबाड्यात ह्या जगात माणसं निष्पाप आहेत. ती निष्पाप का असली पाहिजेत? पाप करता येत नाही म्हणून का पाप आवडत नाही म्हणून? चोरी माणसाने करू नये, चोरी करता येत नाही म्हणून करू नये का आवडत नाही म्हणून करू नये? तुम्हाला तर विचारायची पण चोरी आहे, काही बोलेच नाहीत कोणी. प्रश्न किती सोपा आहे. पाप करता येत नाही म्हणून करू नये का आवडत नाही म्हणून करू नये? करता येत नाही म्हणून करू नये. नाही नाही नाही, पाप यासाठी करू नये की ते मला आवडतच नाहीये. विठ्ठला मग जगामध्ये खऱ्या निष्पापांची संख्या किती? बोटावर मोजण्या इतकी असेल ना. त्याने विचारलं, का तुम्ही पाप केलंच नाही, पाप केलंच नाही? एक जण दुसऱ्याला म्हणाला, याला म्हणतात माणूस 31 ला याने नॉनव्हेज खाल्लंच नाही. दुसरा म्हणाला, शहाणा बनू नको, एकादशी होती म्हणून. विठ्ठला देव पण पका उरावरच बसलाय. आता सोडायचेच नाही कोणाला. उरले सुरले सगळे हबाबच करायचे आता. म्हणजे 31 ला नॉनव्हेज खाल्लं नाही, ते खायला आवडत नाही म्हणून का खायला जमलं नाही म्हणून? विठ्ठला मला एकाने फोन केला होता, आदल्या दिवशी 31 केला तर चालतो का? कर बाबा. आता मी नको सांगून तू थोडा थांबणार आहे. हे लोक आमचे कीर्तन प्रवचन मस्त ऐकतात आणि हल्दी करायच्या तशाच करतात. मग जाऊ दे. विठ्ठला सावळाराम महाराजांना जाऊन 34 वर्षे झाली. आपण साधा एवढा मेंटेनन्स करू शकलो नाही आहोत. आपण काय उगाच कॉलरला हात लावायचा. मनुष्यत्व हे नीतिमत्तेच्या दृष्टीने स्वाभाविकतेचं असलं पाहिजे. काय झालं, शहरामध्ये पूर्वी तहान लागल्यावर पाणपोई असायची, पाण्याची व्यवस्था नसायची. त्या पाणपोईला पाणी मिळायचं. हे जैन मारवाडी वगैरे हे लोक फार जोर देतात, पाणी वगैरे दान केलं पाहिजे, पाणी दिलं पाहिजे. देण्यावर त्यांचा फार जोर. भले घ्यायचं कसंही घेतील. विठ्ठला असो, मला काय म्हणायचं आहे, ते पाणपोई असतं, मग तिथे पाणी मिळतं. ते पाणी कोणासाठी दिलंय त्यांनी? आपल्याकरता. पाणी कोणासाठी? आपल्याकरता. पाणपोई आपल्याकरता. त्या पाणपोईवर मिळणारं पाणी आपल्याकरता आहे. ते पाणपोईवरचं पिण्याचं पाणी, पिण्यासाठीचा ग्लास आपल्यासाठी आहे.
बरोबर आहे का नाही? आणि त्या ग्लासाला जी साखळी लावून ठेवली ती पण हा, आता फॉर्म मागे नाही घ्यायचा. हा विठ्ठला 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 पानपोई कोणासाठी? आपल्यासाठी. पाणी कोणासाठी? आपल्यासाठी. ग्लास कोणासाठी? आपल्यासाठी. ग्लासला बांधून का ठेवावं लागलं? त्यांना माहिती आहे काय भरोसा नाही. याचं पोट भरल्यावर हा ग्लास घेऊन जाऊ शकतो. त्यांना क्लास माहित आहे. विठ्ठला हायवेला फ्लॉवरचा ट्रक पलटी झाल्यावर पण जो फ्लॉवर आणायला डोंबिवलीलाच गेला त्याला म्हणतात मनुष्य. विठ्ठला हा टेम्पो जवळून फोन करतो, अरे अरे लवकर लवकर गाडी थैली बिली घेऊन या. काय आयशा लाभा जो चुकला. आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ऐका. जे या भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्या ते परवते सर म्हणती, जयाची लिले माझी नीती जियाली दिसे. ही तर परमार्थाची सुरुवात आहे. आपलं मन तर संधी शोधतं कुठं पाप करायला मिळेल, कुठं पाप करायला मिळेल. चार माणसात पाप करत नाही म्हणजे लोकांना बाबा आवडत नाही असं नाही. ते इडी पेटवणारे बरोबर कोपऱ्यात जातात. ईस्टची पोरं सिगरेट प्यायला वेस्टला. विठाला विठाला मनुष्यत्व कळलं आणि कोणालाही शिक्का नाही मारायचा. बरेच लोकांना रावणाची दया येते. हा रावण सज्जन होता. कस काय? सीतेला चोरून नेली पण तिच्या अंगाला हात लावला नाही. थांबा ना जरा. रावणापेक्षा यानंच घाई फार. जानकीच्या अंगाला हात लावला नाही म्हणजे रावण सज्जन. ग्रंथ नीट न वाचल्याचे हे दुष्परिणाम आहेत. ह्या रावणाने कुबेर त्याचा भाऊ, त्या कुबेराची सून पुंजिक स्थला हिच्यावर बलात्कार केला. ती तक्रार घेऊन ब्रह्मदेवाकडे गेली. तिच्या मागे रावण पळत होता. तिने आपली तक्रार जेव्हा ब्रह्मदेवाला सांगितली तेव्हा ह्या नीच माणसाला शिक्षा झाली पाहिजे म्हणून ब्रह्मदेवाने शाप दिला, रावणा इथून पुढे जर तू कोणत्या स्त्रीला बळजबरीने स्पर्श करायला जाशील, अत्याचार करू पाहशील तर तुझ्या डोक्याचे 100 तुकडे होतील. रावण सीतेचं अपहरण करतो पण तिच्या अंगाला हात लावत नाही कारण रावण सज्जन आहे. बरोबर आहे? बोला. रावण सज्जन आहे. त्याच्या डोक्यात एवढंच आहे, हिला हात लावला की या डोक्याचे किती होतील? मग ज्याचं एक डोकं आहे त्याचे 100 होतील. याचे विठ्ठला अहो एक डोक्याचा माणूस एवढा डोकेबाज आहे. हा 10 डोक्याचा किती डोकेबाज आणि त्याच्यात धोकेबाज. धोकेबाजच फार डोकेबाज राहतात. म्हणजे माणूस म्हणून आम्ही आकाराला आलो तरी आपल्या सगळ्यांना व्यवहाराने काय व्हावं लागेल? मनुष्य व्हावं लागेल. देवाची कृपा संपादन करण्याकरता पहिला टप्पा मनुष्यत्व. आज ही गोष्ट लोकांना कल्पना होऊन बसली. माणसं जेवल्यावर ढेकर देतात तशी वाक्य वापरतात. खऱ्या जमानाने राहिला हा पक्का खोटा असावा. विठ्ठल अजून एक खुलासा करीन. नीतिमूल्ये जपताना माणसांना ओव्हर एक्सपेक्टेड असतात. खूप आशा असते. म्हणजे आम्ही जर नीतीने वागलो तर आम्हाला दुःख होता कामा नये ही अपेक्षा असते की नाही. शेजारचा पण म्हणतो आवरी माल घातले तरी तर तुझा धंदा कसा का बसला. आता त्या माळेचा आणि या धंद्याचा संबंध काय? तुम्हाला संबंध नाही मग उपयोग काय? उपयोग सांगतो ना. धंदा जाऊ द्या. अनितीने जगणाऱ्याच्या जीवनात दुःख येतात ना, नीतीने जगणाऱ्याच्या जीवनात सुद्धा दुःख येणार. कारण भिन्न आहे. आपण आता करतो ते कर्म क्रियमान आहे आणि आता भोगतो ते कर्म संचित आहे. संचित मागं केलेलं असतं, क्रियमान पुढे भोगायला येणार असतं. म्हणजे आता भोगतो त्या कर्माचा आता करतो त्या कर्माशी सुतराम संबंध नाही. ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आता ऐका. नीती न पाळणाऱ्याला दुःख येणार, नीती वागणाऱ्याला पण दुःख येणार. फरक पडतो कुठे? जो माणूस नीतीने वागतो त्याच्या जीवनात जेव्हा दुःख येतं तेव्हा त्या दुःखाला तो सामोरा जाऊ शकतो. तो देवाला पण सांगतो, देवा खोटाने केला कोणाचा पण तरी पण तू जे देशील ना ते मी भोगीन. हे म्हणतं केव्हा येतं? छातीला हात केव्हा लावता येतो? जेव्हा नीतीने वागला असेल ना तेव्हा. त्याला फॉल्टी पीस चालत नाही. विठ्ठला आता याच्या उलट सांगतो. अनितीने वागतो आणि दुःख आलं
त्या जो माइंड सपोर्ट असतो ना तो निघून जातो, पाठिंबा काढला जातो. मग आपण तिथं टिकाव आपला लागणार नाही, निभाव लागणार नाही. म्हणजे सांगतो ना तुम्हाला, समजा रस्त्याने चालला होता आणि शेजारीला खचकन शिवी दिली. ते भजन बिजन नाही का बा, हा म्हणा आता टाळी वाजवा सांगा, असं काही नसतं. तिथं सगळे ऑटो मोडवर असतात. विठ्ठल आता भजनातली टाळी तर फक्त अशीच वाजवायची असते. वाजवतात नाही. भांडणातली कशी वाजवायची असते? जाऊ द्या, नको विठ्ठल. आता लहानपणी माझं बालपण सगळं खेड्यातच गेले, त्याच्यामुळे सगळ्या मॅच मी लाईव्ह पाहिलेल्या आहेत. इतकं सुंदर तुझा, हा बरोबर जमलं. तुमच्या लाजण्यात सगळं उत्तर आलं. मला काय म्हणायचं आहे, तिथं कोण सांगायला येतं? किती मनापासून असतं ना. भांडणाचं प्रेम भजनात आलं की काम झालं की हो. शेजाऱ्याला शिवी दिली आणि दुसऱ्या पावलाला जर ठेच लागून अंगठा फुटला, काय वाटतं बोला? काय वाटतं? आपल्याला काही वाटो नाही वाटो, पण तो शेजारचा लगेच बोल, पाहिला देव लांब नसतं. हा विठ्ठला. काय कळलं? नीतीने वागल्यावर पण दुःख आलं तरी आपलं मन स्वच्छ आहे ना. चांगलं कर्म केल्यावर दुःख आलं तरी ते भोगण्याची ताकद असते हो. ठेच लागणं जर प्रारब्ध आहे, पण एखाद्याला चांगलं म्हणता म्हणता ठेच लागली ना, 4 माणसं पळत येतात. अरे अरे अरे, कोणाचं काही व्हावं लागत होतं पण त्याचं व्हावं लागत नव्हतं. त्याच्या वेदनेचा चटका लागतो की नाही? अख्ख्या महाराष्ट्राला चटका लागला ना आज. विठ्ठला 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 विठ्ठला. गुण अवगुण हा शब्द व्यक्ती सापेक्ष आहे, पण महाराष्ट्र एका दिलखुलास माणसाला मुकला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या जाण्यानंतर महाराष्ट्र एवढा हळवा कधीच झाला नव्हता. श्रोतेहो, आज तुम्ही मीडियातले लेख वाचा. त्या माणसाचं विमान कोसळलं ना, तर त्याच्या आजूबाजूला लोकांच्या कामाच्या फायलींचे कागद सांडलेले होते, रक्ताने माखले होते, काही अर्धवट जळलेले होते. मला असं वाटतं, काम करणाऱ्या माणसाचा हा मृत्यू त्याच्या अख्ख्या आयुष्याला मृत्यूनं दिलेलं ते सुद्धा सर्टिफिकेट आहे. हा माणूस कामाचा आहे. विठ्ठला. अजितदादांच्या जाण्याने चटका लागला की नाही? हा लागला चटका. असं वाटत राहतं कोणीही गेलं असतं तरी चाललं असतं, हा माणूस जायला नको पाहिजे होता. एखाद्याबद्दल असं वाटतं सगळी गेली, ह्याच कसं काय राहिलंय अजून? विठ्ठला. प्रश्न नीती मूल्यांचा आहे श्रोते. मला काही म्हणायचं नाही, तुम्ही उगाच कुत्सित हास्य करू नका. मला काय म्हणायचंय ते आपण जरा समजून घ्या. नीतीने वागल्यावर दुःख येतं पण ते झेलायची ताकद येते. नीतिमूल्ये वापरली, सांभाळली की माणूस काय होईल? मनुष्य होईल. आता पुढचा विचार. मनुष्यत्वानंतर दुसरी बाजू आहे मुमुक्षुत्व. ठीक आहे, आता नीतिमूल्य झाली म्हणजे काम संपलं असं नाही. जयाची लिले माझी नीती जियाली दिसे, धर्म नीतीचा ऐकावा व्यवहार. अशा प्रकारचं तुम्ही जीवन जगा. जोडोनिया धन उत्तम व्यवहारी, उदास विचारी वेच करी, परोपकारी नेणे परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. हा नीतिमूल्यांचा विचार आहे ना. याने आम्ही मनुष्य होऊ, पण मनुष्य झाल्यावर मुमुक्षु होण्यासाठीचे वेगळे नियम आहेत. तेव्हा त्या नीतिमूल्ये जपता आली या समाधानात रमायचं नाही. मग कैमी उद्धार पावेन, कैमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. कैमी उद्धार पावेन, कैमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे.
मारुषतील धर्मात मारुषतील धर्म कैये खंड कैये खंड मारुषतील नारायणगडाची एक टाळकरी होते विष्णू महाराज शेकटेकर, ही त्यांची प्रसिद्ध चाल आहे. फडावरची चाल आहे, फडातली नाही. विठ्ठला मलाही प्रश्न पडतो की भारतीय सरकारला फड दिसू लागले ना अजून फड दिसू नयेत. विठ्ठला राहू दे, आपलं बरं चाललंय. मला काय म्हणायचं आहे ते आपण जरा ध्यानात घ्या. म्हणजे रघुवीर खेडकर दिसतो तुम्हाला, सावळाराम बाबा दिसू नयेत. फड दिसतो तुम्हाला, फड दिसू नयेत. आणि आम्ही सुद्धा अजून भांडत नाही, हे फार आश्चर्य. म्हणजे आम्ही सावळाराम बाबांच्या आश्रयाने आहोत का त्यांचा वापर करतो, हाही मोठा प्रश्न आहे. आम्ही भांडायला पाहिजे, या गोष्टी मांडायला पाहिजेत. महाराज, तमाशाचा एक कलावंत जर पद्मश्री होतो, अशा माणसाला जर पद्मश्री मिळतो, तर अशा माणसाला का मिळत नाही ज्याने समाजाचा तमाशा होण्यापासून वाचवलंय. विठ्ठला आपण बोलायला सुरुवात केली ना ते व्हायला पाहिजे. इथं बोललं परंपरेतला नाही वाटतं हो. विठ्ठला आता असं ऐकण्याची परंपरा झाली. जाऊ द्या, मला काय म्हणायचे ते आपण ऐका. मी आपल्याला काय सांगत होतो, कै मी उद्धार पावेन, कै मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. कै मला म्हणायचं काय आहे, अशी ज्याची अवस्था झाली, हे मुद्दाम गायलं, रील्स साठी पाहिजे ना तुम्हाला. विठ्ठला मनुष्यत्वातून मुमुक्षुत्वाकडे जाण्यात काय फरक आहे. नीतिमूल्याने वागलो हे समाधान म्हणजे मनुष्यत्व. पण इथं नाही थांबायचं आपल्याला. देव मिळवण्याकरताचे प्रयत्न आहेत. पुसावेसी हेची वाटी, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज. काय तळमळ आहे महाराजांची. कै ऐसे पुण्य होईल गाठी, घालीन पायी देवाचे मिठी, मग तो कुरवाळील जग जेठी, दाट येईल कंठ सद्गती. आपल्या घरी अम्युनिटीज अँड फॅसिलिटीज असल्या पाहिजेत. यासाठी आपण आकाश पाताळ एक करतो की नाही. याच्या घरी जा, त्याच्या बाथरूमला टाईल्स कोणती, याच्या नळाचा कॉक कोणता, त्याच्या दारात पायपुसणी कोणती, तेच आक घेऊन येतो का नाही. भोजन चांगलं असलं तर भंडाऱ्याचा आचारी कोणती पण माहिती करतात. अरे पण सांगणाऱ्या आचार्याचं काय. विठ्ठला हे बघा, थोडी फॅसिलिटी, थोडी अम्युनिटी कमी आणता आली तरी चालेल. आणि भारतात त्या थोड्या देवानी कमीच ठेवल्या का. एवढ्या कटकटी मिटवत राहिला तर भजनाला वेळ राहील का. माणूस भारतात जो स्पेशल जन्माला घातलाय ना तो भजनासाठी. संसार थोडा 19-20 राहिला तर लय नाराज होऊ नका. नाही एखाद्याचं लग्न जमत, राहू द्या. नाही जमत. नाही एखाद्याला मुलं होत, नसू दे, होऊ दे. नाही एखाद्याला नातूला शाळेत ऍडमिशन मिळत, नसू दे, मिळू दे. यातलं काही हो न हो, भजन झालं पाहिजे. भारतातल्या माणसांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्याचं कारण आहे, जे मिळाल्याशिवाय मी समाधानी नाही, ते ज्याच्या जीवनात घडलंय तो समाधानी आहे का. बोला. जिच्या मुलाचं लग्न जमत नाही ती लई दुःखी असली तर जिच्या मुलाचं 6 महिन्यापूर्वी झालंय तिची भेट घालून द्या, दुःख दूर. विठ्ठला ही तिला सांगते, तुझा तू सुटली असंच म्हणतात ना. तुझं झाला आता काय सुनस आली, आता का बघायला नको. ती सांगते दुसरा कोण नाही ना का. इति गुह्यतमं शास्त्र मिदमुक्तम मया नघ. किती अध्याय राहू द्या. चालतं का. अगं तूच नशीबवाला आहेस. विठ्ठला म्हणजे आपला जो आटापिटा चाललाय तो वृथा आहे. आपला खेड्यातली माणसं ना इकडूनची माणसं पाहिल्यावर बघतच राहतात.
आणि ते म्हणतो काय तब्येत आहे ना. आणि इकडूनची माणसं तिकडे कर्जत मुरबाडकडे गेली ना, कसली स्लिम आहे ना, काय करावं. त्यांना असं व्हायचं आणि यांना तसं व्हायचंय. स्टॉप येईल कुठे आपल्या आयुष्यामध्ये. महाराज विचार याचा करा. प्रपंच कोणाचाही असो तो 19-20 राहणार हे पहिलं ध्यानात घ्या. आपल्याला वाटतं अंबानीकडं लय जाड पैसा आहे, पण पोरगा पण जाड आहे हे माहिती आहे तुम्हाला. विठाला माझ्या संसाराची ही बाजू कमजोर आहे, भारतीयांनी यासाठी भांडायचं नाही. माझी भजनाची बाजू कमजोर आहे, यासाठी भांडा. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. ते तई विवेकू परमार्थी त्याचा वशवर्ती मी परमात्मा. कशात सुख आहे सांगा ना. ज्यांचे केस पांढरे होऊ लागले ते काय करतात. आता जाऊ दे, संघटनेच्या विरोधात जाऊ नये. विठ्ठला ज्यांचे पांढरे झाले ते काय करतात, काळे करतात. आणि ज्यांचे काळे आहेत ना ते मध्येच असा पांढरा पट्टा, झेब्रा क्रॉसिंग. विठ्ठला मला कळतच नाही नेमका प्रकार काय प्रकार आहे. ज्यांचे आधीच उभे राहतात ना, मग ते तेल लावून त्यांना खाली आणतात. आणि ज्यांचे खाली आणले ते एकदम शॉक लागा. विठ्ठला हा न संपणारा विषय आहे. मी दृष्टांत चालू केले तरी 9 वाजतील. या भानगडीत फार पडायचं नाही. हे सगळं होईल तसं ऍडजस्ट करत, कॉम्प्रोमाइज करतच निघायचं. हे ठाकटीक करत बसाल तर सगळं अडून जाईल. किती वेळ आहे तुमच्याकडे सांगा ना. माझ्या गणितानुसार 18 ते 36 एवढंच काउंट करा. 18च्या आधी ताकद असते, अक्कल नसते. 36 नंतर अक्कल येते आणि ताकद जाते. विठ्ठला हो, म्हणजे याचा अर्थ आम्ही सगळ्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे की भगवंत आपल्याला याच जन्मात भेटला पाहिजे. त्याच्यासाठी प्रयत्न करा. आणि हे बघा, हे ते शोधण्यापेक्षा त्याला शोधा. कारण त्याला शोधलं का जे इतर शोधतात ना ते सगळं घरी येतं. त्याच्या भजनाला लागा. प्रमाण आहेत आपल्याकडे. लक्ष्मी वल्लभ भुक्ती मुक्ती. हा भुक्ती मुक्ती नारायण हरी नारायण हरी भक्ती मोक्ती चारी हरी त्यांचा भक्ती मोक्ती चारी हरी त्यांचा. नारायण हरी नारायण हरी भक्ती मोक्ती चारी हरी भक्ती मोक्ती चारी हरी त्यांचा. बरा गिअर पडला. नारायण हरी नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. नारायण हरी असं जो म्हणतो ना, भुक्ती पण त्याच्या घरी आणि मुक्ती पण त्याच्या घरी. म्हणजे ते येणार आहे, पण जे मुख्य आहे ते आम्हाला पकडलं पाहिजे. काय भगवत प्राप्तीची तळमळ. किती तळमळ असावी, त्याच्याशिवाय दुसरं काही सुचवूच नाही. अहो 5 वर्षाच्या ध्रुव बाळाला जर वाटतं तर आपला पंतू 5 वर्षाचा झालाय तरी पण तू विठ्ठला मुमुक्षुता यावी आणि दुसरं काही सुचू नये. रामकृष्ण परमहंस त्यांच्याकडे एक जण आला, म्हणे मला देव भेटला पाहिजे अशी एकच इच्छा आहे. रामकृष्ण परमहंस म्हणाले चल लगेच देतो. खरं हल्ली लगेच देव दाखवणारी फार मोठी व्यवस्था आहे. चला लगेच देव. गेला घेऊन तो. आता लगेच देव म्हणजे देव काय लगेच आहे का. नेलं. आता त्यांचा आश्रम हा गंगेच्या किनाऱ्यावर, काय ती हुगळी बरोबर ना, दक्षिणेश्वर काली मातेचं मंदिर. तिथं नेलं. ते म्हणाले कुठं देव भेटतो. म्हणे गंगेत गेल्यावर लगेच. गंगेत उतरल्यावर देव उतरला लगेच. गंगेत उतरायला काय लागतं, फक्त पालखीचा हट्ट सोडायचा. विठ्ठला जाऊ दे आपलं बरं आहे. वारकऱ्याला कुठून पण एक बुडी मारता आली की आपल्याकडे भानगडीत नाही, त्याच बरी आहेत. असो, मग गंगेत उतरायचं. उतरले गंगेत.
रामकृष्णांनी काय केलं माहिती का? याला वाटलं बुडी मारली का देव दिसणार आहे. त्यांनी बुडी मारल्यावर रामकृष्णांनी त्याची मान धरली. मान कळते ना, ही जागा काय म्हणतात त्याला? हा, बगरी. बगरी लईच वशेली वाटतं तुम्हाला जापाला विठाला. तुकाराम महाराज आगरी भाषेत बोलतात आणि तुम्हाला बोलायला काय फरक आहे? आजच्या अभंगात तुकाराम महाराज आगरी बोललेत. आपल्या महिन्यात जे महिने सुरू होतात, चैत्र म्हणतात का? चैत्राला काय म्हणतात? चैत बरोबर. आता काय चैता पाखाच्या सांगू का विठाला? चैत्राला काय म्हणतात? फटाफट बोला जरा. हा, चैत. वैशाखाला पाखाचा महिना ना. पुढं ज्येष्ठाला जेठ नाही. आषाढाला आखाड, श्रावणाला सरावण, बरोबर ना. म्हणजे त्या महिन्यात हा रावण नाही, त्याला सरावण म्हणतात. पुढे भादवा, पुढं अश्विन, पुढे कार्तिक, मार्गशीर, पुढं पौष नाही बोलत, म्हशाचा महिना बोलतात, बरोबर ना. पौर्णिमा विठाला. हे बघा, हेच दृष्टांत मी वेदांतातले दिले असते. मला अभ्यास करायला लागला असता तुम्ही झोपले असते विठाला. पुढे म्हशाचा महिना गेल्यावर माग कोण म्हणतं? माग म्हणतच नाही आपले. मग माई ना जीवाची लाई, बरोबर आहे ना. मग जर आम्ही माई म्हटलंय तर तुकाराम महाराज या अभंगात माग म्हणाले नाहीत, माहो म्हणजे ते पण माईचाच महिना म्हणाले विठाला. महाराज काय धरली? बगरी धरली. बगरी ती निसटली होती, पण बरं आठवण केली ती. काय होतं, हायवेवरून आपली गाडी गावात घुसली ना का कुठल्या फाट्यावरून आत गेलं तो सुटतो. तुम्ही ध्यानात ठेवत चला जरा. स्टॉप. त्याची बगरी धरली आणि त्याला पाण्यात दाबलं. त्याला 2 मिनिटं काहीच वाटलं नाही. त्याला वाटलं हे यांची अनुग्रह द्यायची पद्धत आहे का? पाण्यामध्ये काय करायचं? दाबायचं नाही. पाण्यात दाबणं, थोडं दाबणं ते शुद्ध मराठी. त्याला पाण्यामध्ये पुपलला, बुचकळला. चुकीचं सांगितल्याशिवाय बरोबर सांगत नाही, हे मला माहिती आहे ना. त्याला बुचकळला पाण्यात बुचकळल्यावर तो आधी काही बोलला नाही, पण त्याला नंतर लक्षात आलं इथल्या कार्यक्रमात गोंधळ दिसतो. तो लागला हातपाय झाडाला. बरं, ये आता महाराज लोकात ताकद राहते, म्हणजे चांगल्या ठिकाणी वापरली पाहिजे. मग त्याला असं दाबलं, पाण्यात दाबलं, तो हातपाय झाडायला लागला. आणि आता जेव्हा जाणार मग त्याला बाहेर काढलं. आणि बाहेर काढल्यावर महाराजांनी विचारलं, देव भेटला का? तो देव तो नसता आला, मी गेलो असतो विठाला. त्यांनी पहिली आठवण ही केली, ह्या महाराजाचा फोन नंबर आपल्याला दिला होता कोणी. अरे देव बघायला मागायला आलो आणि यांनी बुचकलला, ती पण बगरी धरून. ते म्हणाले ही कुठली पद्धत आहे देव दाखवण्याची, देव देण्याची? रामकृष्ण परमहंस म्हणाले, तुला देव का भाजीपाला वाटतो का? ते म्हणाले काय? मी जेव्हा तुला पाण्यात दाबलं होतं तेव्हा तुझ्या मनात हीच आठवण शिल्लक होती ना की आपल्याला देवाला बघायचंय? तो नाही, मला झालता कवा बाहेर येत आहो. रामकृष्ण परमहंस काय म्हणाले, देव भेटला पाहिजे यासाठी आल्यानंतर मी तुला जेव्हा पाण्यात दाबलं तेव्हा तुझ्या मनात एकच विचार शिल्लक राहिला, मला फक्त बाहेर यायचंय. तसं ज्या दिवशी तुझ्या मनात मला देव भेटला पाहिजे हा एकच विचार शिल्लक राहील तेव्हा तू मुमुक्षु विठ्ठला. मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि तिसरं काय? महापुरुषांचा संश्रय. आपण त्यांना प्रिय झालो पाहिजे. ते आपल्याला प्रिय आहेतच, आपण त्यांना प्रिय पाहिजे ना. मग ते प्रियत्व आपल्या वाट्याला यायला पाहिजे. तुकाराम महाराज आजच्या दिवसाला खूप आनंदी आहेत असं मी उपोद्घातात आणि प्रास्ताविकात म्हणालो. त्याचं कारण महाराजांच्या जीवनातले सगळे योग आज पूर्ण झाले.
पहिला योग पूर्ण झाला, माणसाचा देह मिळाला, महाराजांच्या जीवनात मनुष्यत्व प्रगट झालं. कुठे? त्यांना नीतिमूल्य प्रिय झाली. कुठं नीतिमूल्य प्रिय झाली? जाई वो तू माते न करी सायास, जाई वो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नाहे, आम्ही विष्णुदास तैसे नाहे, जाई वो तू माते न करी सायास, भंडाऱ्या डोंगरावर महाराजांना बिघडवायला आलेली बाई होती. महाराजांनी सुधरवून परत पाठवली. ते कोणालाच रिकामं पाठवत नाही. जाई व तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव. पराविया नारी आमच्याकरता रखुमाई आई आहे. आपण चुकीच्या जागी आलात. तुम्हाला हीच जर भावना आवरत नाही ना, तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार, तरी काय नर थोडे झाले. देवगावात कोणीच नव्हतं, मीच सापडलो तुला, तू परत जा. तुकाराम महाराजांनी भंडाऱ्या डोंगरावर विषय सेवनाच्या अपेक्षेनं आलेली ती बाई परत पाठवली. महाराजांचं मनुष्यत्व महाराजांना मिळालं. दुसरं मुमुक्षुत्व. मुमुक्षुत्व म्हणजे त्या एकाशिवाय दुसरा विचारच मनात न येणे. एक धरिला चित्ती, एक धरिला चित्ती, एक धरिला चित्ती, एक धरिला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा. मुमुक्षु होताना अजून दोन गोष्टी सांभाळायच्या लक्षात घ्या. जसं मुमुक्षुतेला सुख अडचण आहे ना, तसं दुःख पण अडचण आहे. भजन बाधित होणं म्हणजे मुमुक्षुता सुटणं आहे ना. खूप पैसा आल्यावर पण माणसाला वाटतं आता नामस्मरण नाही केलं तरी चालेल, शाबास. हे बघा, देवाने गाडी मर्सिडीज द्यावी, त्यात वाद नाही, पण ती घेतल्यावर पंढरपूरला जायची अक्कल पण द्यावी. विठ्ठला 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 विठ्ठला. गाडी भारी घेतो, पंढरपूरच्या ऐवजी नुसता गोव्यालाच जातो. आज कसं काय चालेल? देवानी पण ध्यानात घ्यावं. एक तर भारी गाडीवाल्यांना पंढरपूरला पाठवावं, नाही तर पंढरपूरला जाणाऱ्यांना भारी गाड्या द्याव्या. विठ्ठला. माझं स्पष्टच म्हणणं आहे, शेठ लोक तरी कीर्तनकार झाले पाहिजेत, नाही तर कीर्तनकार तरी शेठ झाले पाहिजेत. विठ्ठला काहीतरी एक करावं. कारण लोक ऐकतात सगळ्यांचं, पण करताना श्रीमंताला फॉलो करतात. ध्यानात ठेवा, त्यांना फॉलो करतात. सुख आणि दुःख दोन्ही माणसाला मुमुक्षु राहू देत नाही. कधी कधी एकदम भस्कन दुःख आलं तर नास्तिकपणा निर्माण होतो. माणसं दूर जातात भजनावरून, भजनावरून दूर जातात. एका गावात मैत झालं तर ते सप्ताह बंद करा, आता मैत झाला. म्हणले मग नाही ते सप्ताह सुद्धा दुःख आहे आम्हाला. आणि तिथं रोज बोलता हरिपाठ करायला या. विठ्ठला मला कळेच ना प्रकार नेमका काय आहे.
नेमका प्रकार काय? गुरुभाऊ, आम्ही ते पुणे जिल्ह्यात गेलो होतो कीर्तनाला, पेठ पारगाव. आता ते मंदिरात खूप गर्दी, सगळे असे बसले. तर ते असे देव, तिथं मंदिर, मागे मूर्ती, ते एवढ्या जागेत कोणाला बसूच देईना. आमचे महेश भाऊ आहे, ते बसले मध्ये. आणि तो सोबदार आला, म्हणजे तुमची देवाला पाठ होते. हे त्यांना म्हणाले, मग तो पाठीराखाचा आहे ना विठ्ठला. म्हटलं देव पण कधी कधी गाड बरोबर घालून देतो विठ्ठला. मुमुक्षुता काय आहे? दुःख आलं तरी भजन न सुटणं. त्या मंबाजीनी तुकाराम महाराजांना एवढा त्रास दिला. बरं, कारण काहीच नव्हतं. दोघे पण कीर्तनकार. कोण? तुकाराम महाराज पण, मंबाजी पण. लोक जे उठतात सुटतात ते तुकाराम महाराजांनाच कीर्तनाला बोलवतात. मंबाजी म्हणतो मला पण कधीतरी बोलवा ना. हीच भानगड. एवढ्यात भागत नाही म्हणून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात त्याने आणखी एक वाढीव डोकं लावलं. बाहेरचे बोलावले म्हणजे यांना नामोहरम करू. म्हणजे कोणाला? रामेश्वर भट्ट. ते आले आणि यांची आरती गाऊन गेले विठ्ठला. मंबाजीला काय चेन पडते का? प्रदक्षिणा घालत असताना बोराटीच्या काट्याने झोडपलं महाराजांना. अख्खी 12 बंडी फाटली, अंग रक्त बंबाळ झालं. त्याच्यानंतर तुकाराम महाराज पांडुरंगाजवळ गेले आणि म्हणाले, पांडुरंगा, त्याने मला बेदम मारहाण केली, समाजासमोर अपमानित झालो, फक्त तुला एक मागायला आलोय. देव विचार करत होता काय बरं मागतील. साधारण आपला अंदाज काय? समजा असं बाजूवाल्याने लय मारहाण केली, लय शिव्या दिल्या. जर आपण देवाकडे समजा गेलो तर आपण देवाला काय सांगणार? देवाचा माणूस असतो तिथे बाजूला, हा त्याच्याशी बोलतो. कारण देव डायरेक्ट बोलत नसतो आपल्याशी विठ्ठला. काय म्हणतात त्याला? कोऑर्डिनेटर. तो कोऑर्डिनेटरला हा सांगतो कसा काम करशील. तो पण म्हणतो त्याला लय खर्च आहे विठ्ठला. लोक डिफेन्सवर उगाच एवढा खर्च करतात. असे 50-100 नेऊन बसवलेलं तिकडे एक लिंबूच सगळं काम विठ्ठला. काय मागितलं असतं देवाला? काय सांगितलं असतं आपण? देवा भक्तांना तू या कसा केले, कसा त्यांचा काम करशील. हे मुमुक्षू कशाला म्हणतात? तुकाराम महाराज हात जोडून देवाला सांगतात, देवा माझा अपमान झाला, माझं मन पण दुःखी झालं, माझं तन पण दुःखी झालं. यानंतर मी तुझं आता कीर्तन ऐकायला बसणार आहे. त्यावेळेला या अपमानाचा विचार मनात येऊ देऊ नको. जत्रेत चुकलेल्या पोराची वार्ता ऐकताना आई जशी कान टवकारते, एवढं झाल्यावर पण माझं मन तुझ्या कीर्तनाकडे तसं राहू दे. याला मोक्षता म्हणतात विठ्ठला. दुसरं काही न सुचणे. महाराजांची तशी अवस्था झाली ना. अनिक दुसरे मज नाही आता, अनिक दुसरे मज नाही आता, अनिक दुसरे मज नाही आता, अनिक दुसरे मज नाही आता. नेमिले चित्ता पाहोनिया, चित्ता पाहोनिया, नेमिले चित्ता पाहोनिया. मनुष्यत्व मिळालं, भंडाऱ्या डोंगरावरून बाई परत पाठवली. मुमुक्षुत्व मिळालं, मंबाजीने मारल्यावर भावना टिकली. आज महाराजांच्या जीवनात तिसरी गोष्ट घडणार आहे. कोणती? महापुरुष संश्रया. महापुरुषांनी त्यांना आपलं म्हणणं, आपण त्यांना आपलं म्हणणं वेगळं आणि त्यांनी आपल्याला आपलं म्हणणं वेगळं आहे. आपण काय भेटेल त्याला. आता कोणचे दिवस आहे तो आपला विठ्ठला. त्यांनी आपल्याला आपलं म्हटलं पाहिजे. एक 10 दिवसापूर्वी त्या पोरांनी माझी एक रील्स टाकली होती. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज दररोज घरी त्यांच्या त्या थोरल्या राम मंदिरात 4 वाजता ज्ञानेश्वरी प्रवचन करायचे. बहुतेक घरांमध्ये साधकांकडे, साधूकडे हे नियम असतात की एखादी वेळ असते त्यावेळेत ते प्रवचन करतात. आणि प्रत्येक घरी पाहिजे, नाही ते संसारी पण येऊन लय मार्गदर्शन करतात विठ्ठला. महाराजांनी लोकांचे कान भरले पाहिजे. ते तर महाराजाचे कान भरायला का तोटा आहे का? मग महाराज 4 वाजता प्रवचन करायचे. 4 वाजले, प्रवचन सुरू होईना, 15 मिनिटं गेली. पण महाराजांना बोलणार कोण? कारण पूर्वी लोक महाराज लोकाला घाबरायचे. मग तिथला एक जण आला आणि आल्यानंतर महाराजांना म्हणतो, महाराज 4 वाजून गेले, 4:15 वाजले, का प्रवचन सुरू झालं नाही? महाराज म्हणाले, अरे सगळे आले ठीक आहे. महाराजांच्या श्रोत्यांमध्ये एक नेहमी येणारा माणूस होता, तो थोडा वेडसर होता. लोक त्याला वेडा म्हणायचे, तो यायचा श्रद्धेने.
महाराज म्हणाले अरे सगळे आले पण ते माझं वेड आलं नाही अजून. आणि महाराज तो नेमका आलेला होता पण महाराजांना दिसला नाही. काही बरोबर महाराजाला दिसले नाही असे बसतात बरोबर. मग त्याने हळूच डोकं काढलं आणि महाराजांकडे पाठ टाळी वाजवली आणि जोरात उडी मारली. महाराज मी आलोय. महाराज म्हणतात अरे हा इकडून कुठून निघाला. तेवढं झाल्यावर म्हणे तू आलास का. तो परत उड्या मारत राहिला. लोक म्हणाले आता काय झालं. तो महाराज मला माझं म्हणाले, महाराज मला माझं म्हणाले. आणि लोक त्याला समजावत होते महाराज तुला येड म्हणाले. काय फरक कळला. महाराज एकूण वाक्य काय म्हणाले होते, माझं येड आलं नाही. तो लोकांना काय सांगतो, महाराज मला माझं म्हणाले. आणि लोक त्याला काय समजावतात, लोक महाराज तुला वेड म्हणाले. महापुरुषांच्या सानिध्यात आपल्या कानाने ऐकावं, लोकांच्या नाही. विठ्ठल लोक म्हणतात तुला येड म्हणाले आणि तो म्हणतो नाही 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 महाराज मला माझं म्हणाले. याचा अर्थ आज त्याची साधना सुफळ झाली. त्याचं कारण महापुरुष संश्रया. महाराज ओतूरला आलेले होते आणि तिथे आलेले असताना एका तेल्याच्या बखळीत झोपलेले असताना तिथं महाराजांना स्वप्न पडलं. त्या स्वप्नात गुरुदेव येतात, तुकोबारायांचा अंगीकार करतात. महापुरुष संश्रया तिसरी पातळी गाठली जाते. त्याचा आनंद पहिल्या चरणात. सत्य गुरुराये कृपा मज केली, 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 सत्य गुरुराये कृपा मज केली. परी नाही घडली सेवा काही, परी नाही घडली सेवा काही, सापडविले वाटे जाता गंगास्थान, सापडविले वाटे जाता गंगास्थान. परी नाही घडली सेवा काही, परी नाही घडली सेवा काही, सापडविले वाटे जाता गंगास्थान, सापडविले वाटे जाता गंगास्थान. सत्य गुरुराये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, परी नाही घडली सेवा काही, सत्य गुरुराये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, परी नाही घडली सेवा काही. महाराजांच्या जीवनात कसला आनंद झाला तो महाराजांनी आपल्याला 8:45 वाजता सांगितला. महापुरुष संश्रया. महापुरुषांनी मला माझं म्हटलं, मला आपलं म्हटलं. वैकुंठवासी सावळाराम महाराजांच्या कीर्तनावरचं प्रेम हे ते कीर्तन तर विद्वत्तापूर्ण होतच. हे पहिल्यांदा आपल्याला दृढ श्रद्धेत असलं पाहिजे. पण त्याहीपेक्षा त्यांचा समाजाला अंगीकार करण्याचा जो वात्सल भाव होता तो प्रत्येकाच्या हृदयात घर करू नये. कीर्तन तर 8 दिवसात 8 महाराज येऊन जातात. घर तोच करतो ज्याच्या सांगण्यामध्ये वत्सलता आहे, आपलेपणा आहे. महाराज म्हणतात माझ्या दृष्टीने आजचा दिवस खूप मोठा आहे. काय घडलं आज, त्यांनी मला आपलं म्हटलं. कसं वर्णन आहे त्याचं, सत्य गुरुराई कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. याच्यातला सत्य हा शब्द 3 ठिकाणी वापरायचा. म्हणजे त्या सत्याची 3 ठिकाणं करू नका. ऐका, सत्य हा शब्द 3 ठिकाणी म्हणजे कुठं कुठं वापरायचं. पहिलं, माझा गुरु सत्य आहे. 2, माझ्यावर झालेली कृपा सत्य आहे. आणि 3, अशी कृपा, अशी सत्य कृपा अशा सत्य गुरूंनी केलेली असली तरी माझ्याकडून सत्य सेवा घडलेली नाही. विठ्ठला. हे सत्यगुरु म्हणजे काय, सत्यगुरु कशाला म्हणाल. मारुती ओमा
या संबंधाने फार गोड भाव सांगायचे. ते असं म्हणायचे, नित्यनेम म्हणजे काय? काही लोक 15 मिनिटाचा नित्य नियम करतात. आता तो 15 मिनिटाचा असेल तो नित्य नियम कस काय? नित्य म्हणजे दररोज नाही, नित्य म्हणजे सतत. विठ्ठला माणसं आपल्याला जमलं नाही ना का व्याख्या बदलतात. आपल्याला फक्त जमू दे नसू दे लगेच व्याख्येत बदल. म्हणजे आपल्या आपल्या सोयीनं चालायचं, आपल्या सोयीनं चालायचं. मग कसं? जर आपण कुठे सप्त्याला गेलो असलो का त्यांना प्रमाण सांगायचं. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. आणि ते जर आपल्याकडे आले, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. विठ्ठला त्या शब्दाला अशी फिरवा फिरवून जुळवा जुळव नको. महाराज म्हणतात की माझ्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. का? सत्य, हा सत्य शब्द सांगतोय. मामा म्हणायचे नित्यनेम. नित्यनेम म्हणजे काय? रोज करायचा नियम तो नित्यनेम पण नाही. बरं, जे एक थोडा वेळ करता ते सतत करणं म्हणजे पण नित्यनेम नाही. मग म्हटलं नित्यनेम म्हणजे काय? मामा म्हणाले, हे जगत आहे ना, नित्य आणि अनित्याचं मिश्रण आहे. ब्रह्म आणि माया, सत्य मिथ्या. बरोबर? मग सत्य, नित्य आणि अनित्य याचं जर मिश्रण जगत असेल तर यातला संसार आहे मिथ्या, अनित्य, आणि परमात्मा आहे नित्य. नित्य असलेल्या देवावरच नेम धरून राहणे याला नित्य नेम असं म्हणतात. सत्य गुरु म्हणजे गुरु खरा आहे असं नाही, गुरुच खरा आहे असं. विठ्ठला ज्याच्या जीवनाला गुरुशिवाय दुसरं सत्य माहित नाही, इतका गुरु समर्पित, तो दुसरं जाणतच नाही. ज्ञानोबारायांची फार गोड ओवी आहे. तुम्ही घरी जाऊन 13व्या अध्यायात आचार्योपास्ती या ज्ञानाच्या लक्षणातलं जे लक्षण सांगितलंय त्याच्या घरी ज्ञानोबारायांनी जो बहारदारपणा केलाय एकदा आपण नक्की वाचा. 13व्या अध्यायात आहे, फक्त 13व्याच्या आत वाचून घ्या. विठ्ठला काय माऊलीने वर्णन केलंय गुरुदेवांबद्दल आपल्या. ते म्हणतात, गुरुमाय गुरु पिता, गुरुक्षेत्र गुरुदेवता, गुरुमाय गुरु पिता, गुरु पूजे विण परवता मार्गू नेने. गुरुपूजेशिवाय दुसरा मार्ग त्यांना माहितीच नाही. प्रवचन चालू होतं शंकराचार्यांचं काशीला, वाराणसीला, गंगेच्या घाटावर. पलीकडे शिष्य थांबलेला होता. त्या शिष्याला आवाज दिला कोणी? इथून महाराजांनी त्याला आवाज दिला, ए बाबा ये लवकर, त्वरित ये, त्वरित ये, लगेच ये, लगेच ये. त्या शिष्याचं नाव होतं सनंदन. हे बाबा सनंदना लवकर ये, लवकर ये, लवकर ये. गुरुजीने हाक मारली, नौका तर पुढे निघून गेली. मग आता कसं जायचं? गुरुदेवांचं नाव घेतलं आणि पाण्यावर पाय टाकला. त्याने जिथं जिथं पाऊल टाकलं तिथं तिथं कमळ उगवलं. जिथं पाऊल टाकेल तिथं कमळ. काशीत विठ्ठला उगवलं म्हणून बरं झालं. ऐका, मग टाकलं पाऊल, खाली कमळ उगवतो. जसं पाऊल टाकेल तसं कमळ, जसं पाऊल टाकेल तसं कमळ. प्रवचन चालू होतं, तिथे आला. शंकराचार्यांनी त्याला कडकडून मिठी मारली आणि त्या दिवसापासून त्या सनंदनाचं नाव बदललं. त्या दिवसापासून तो झाला पद्मपादाचार्य, सत्य गुरु त्याचा हा अर्थ आहे. हे गुरुदेव सत्य, दुसरं काहीच नाही. आमचे गुरुजी भिवंडीच्या पहिल्या मेडिकल एजन्सीचे मालक होते. नूतन मेडिकल, मुस्लिम पार्टनर होता त्यांचा. गुरुदेवांकडे ते हापूस आंबे पाठवून द्यायचे पेट्याच्या पेट्या. म्हणजे कोण पाठवतं त्याचा तपासच कळत नव्हता. एक दिवशी भाऊरायांनी ते अडवलं, जो देणार आहे त्यांनी समोर या, नाही तर हे रिटर्न जाईल. भीत भीत मामा आली. शबरीची गोष्ट त्यांनी कथित ऐकली होती. शबरी माता त्या मतंग मुनींचा आश्रम त्यांना कळू न देता ते झाडायची. कथा कीर्तन साधक कसा ऐकतो आणि ते इम्प्लिमेंटेशन जे आहे ते काय करायचं हा निर्णय त्याच्या जीवनामध्ये असतो. आपण 2 तास कीर्तन ऐकतो, घरी जाताना भाजी जाम भारी होती. विठ्ठला आज काय
हा? वरण भात वरण भात तर ते आपलं आडनाव आहे, असू द्या. हा? भाजी काय? मूग आणि बटाटा आहे. अजून अरे दुसरं मेन माणूस मागं ठेवला तुम्ही. बरोबर, ते आधी करवली मग नवरी आणली. मूग बटाटा आहे, मटार पनीर, आणखी स्वीट मध्ये हा गुलाबजाम पाहिजे. मला काय म्हणायचं आहे, म्हणजे आता टेन्शन नको. आता तुम्ही आता मी जरी 9:30 वाजले तरी प्रॉब्लेम नाही, कारण आता सीट कन्फर्म आहे विठाला. भाऊरायाने ते अडवलं. कोण आहे त्यांनी? या मामा आले घाबरत घाबरत. काय चुकलं काय माहिती, कारण संतापाशी भाऊ असावे मर्यादा, फलकटाचा धंदा ऊर फोडी. तिथे आपण नम्र भावनेने असायला पाहिजे. काही दिवसांनी लोक महाराज लोक असे हात मिळवणार आहेत आता विठाला. हा, ते मिळवतील तेव्हा मिळवतील, आम्हीच नाही पुढे गेलो म्हणजे झालं. मला काय म्हणायचंय ते आपण ध्यानात घ्या जरा. काय त्यांनी हात जोडले. भाऊ काही चुकलं का? म्हणजे चुकलं नाही. कोण आहे काय चौकशी केली आणि काय म्हणाले माहिती थोड्या दिवसांनी? मारुती, अरे ती एजन्सी देऊन टाक पार्टनरला. मेडिकल एजन्सी एकमेव सोर्स, ते पण भिवंडीतलं पहिलं मेडिकल एजन्सीचं सेंटर. ते मामा गेले आणि त्या पार्टनरला, तो मुसलमान होता. अरे ओ मेरे गुरु महाराज बोल रहे कि एजेंसी तुझे ही रख दो, मुझे नहीं करनी. तो मुसलमान याना बोलला, अरे वो बुआ के पीछे किधर लगता है विठाला. तेरी एजेंसी गए, तू गया, खाएगा क्या पिएगा क्या? बोले वो चिंता नहीं, क्योंकि वो बोले हमारी इधर खाने की और रहने की व्यवस्था है और मुझे कुछ लगता नहीं. ज्याच्या गरजा कमी आहे ना त्याला सत्संग सोपा जातो विठाला. मला काय म्हणायचंय, मेरे गुरु ने कहा ये तुम्हें ले लो, बस उनका शब्द अंतिम. याला म्हणतात सत्य गुरु. राई कृपा मज केली, माझ्यावर खरोखर कृपा केली त्यांनी. मग त्यांची ही कृपा खरी आहे म्हणजे दुसरी असू शकते. प्रारब्धाच्या योगाने येणाऱ्या गोष्टी लवकर आणि अधिक आल्या म्हणजे अनुकूलता आली. आपल्याच शेतातून बुलेट ट्रेन गेली, ही गुरुकृपाच आहे ना. निकेदास बाबांची विठाला. तशीच आहे. काही तर वाट बघत होते, ते नाही शेतातून निदान बांधावरून तरी जायला पाहिजे होती. मला काय म्हणायचं आहे, प्रपंच विशेष झाला तर ती गुरुची सामान्य कृपा, पण त्यांनी आपल्याला जर नाममंत्र दिला तर ती विशेष कृपा, ती सत्य कृपा आहे. पण माझ्याकडून काहीच घडलं नाही. सोपं बोलू, सगळं घडल्यावरच हे बोललं जातं. माझ्याकडून काही घडलं नाही. मी म्हणतो सगळं घडल्यावर पण हे बोललं गेलं तरच सगळं घडलंय. नाही तर काही लोकांची सेवा नको, भीक नको, कुत्रावर. एक जण तर मला बोलला, महाराज त्या कीर्तनात आपलं नाव घ्या. म्हटलं बाबा दिवसभर देवाचं, लग्नात बायकोचं, तिसरा अलाउड नाही आपल्याला विठाला. आम्हाला सहज वाटू द्या. आणखी सोपं सांगतो, आपल्याला कीर्ती मिळाली तर ती मिळू द्यावी, पण आपण तिच्या मागे लागू नये. महाराज कीर्ती आणि स्तुतीचं वेळ साधकाचा सत्यानाश करतं. मग आपण कुठेही जाऊन बसतो, आपण कुठेही कामाला लागतो. आपल्याला स्तुती आणि कीर्तीची आवड अजिबात नसावी. कोणी कुत्र खात नाही. लोक दरवर्षी नवीन महाराज आणतात, आपलं काही सोनं नाही लागलं विठाला. एक मध्ये बंद पडला तर लगेच दुसरा उभा करतात. लोकांचं चालूच राहणार आहे. आपण फार इकडे हवा जाऊ देऊ नये. पण स्तुती आणि कीर्ती माणसाला भुलवते. श्रोते हो, ज्याला देव पाहिजे त्यांनी भुलू नका. आवडते सगळ्यांनाच, पण जायचं नाही. म्हणतात वो बुलाती है मगर जाने का नहीं विठाला. सगळी सेवा घडावी आणि मग हात जोडलेले राहावे. माझ्याकडून काही घडलं नाही, ते तुकोबाराय बोललेत. परी नाही घडली सेवा काही. बरं मी तिकडे जावं, मी यासाठी साधना करावी, मी प्रयत्न करावा. नाही, त्यांनीच मला पकडलं, त्यांनीच मला सापडवलं दुसऱ्या चरणात. सापडविले वाटे जाता गंगा स्नान, सापडविले वाटे जाता गंगा स्नान, सापडविले वाटे जाता गंगा स्नान, सापडविले वाटे
वाटे जाता गंगा स्नान सापडविले वाटे जाता गंगा स्नान सापडविले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो दाना ठेविला करा मस्तकी तो दाना ठेविला करा सापडविले वाटे जाता गंगा स्नान सापडविले वाटे जाता गंगा टाळी टाळी विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार जय जय विठोबार कुमाई शेवट म्हणा भैरवी माहो शुद्ध दशमी भैरवी महोशुद्ध दशमी फागुनी गुरुवार महोशुद्ध दशमी फागुनी गुरुवार माघशुद्ध दशमी फागुनी गुरुवार माघशुद्ध दशमी फागुनी गुरुवार महोशुद्ध दशमी फागुनी गुरुवार हो शुद्ध दशमी फागुनी गुरुवार माघ शुद्ध दशमी फागुनी गुरुवार माघ शुद्ध दशमी फागुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे केला अंगीकार तुका म्हणे सापडविले वाटे जाता गंगा स्नान सापडविले वाटे जाता गंगा स्नान केला अंगीकार तुका म्हणे केला अंगीकार तुका म्हणे सापडविले वाटे जाता गंगा स्नान सापडविले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो दाना देवीला कर मस्तकी तो मस्तकी तो दाना देवीला मस्तकी तो सापडविले वाटे जाता गंगा
सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. सापडले असतं तर तुकाराम महाराजांनी त्यांना पकडलं असा अर्थ होता, पण सापडविले म्हणजे त्यांनीच सापडवलंय. माझा असा काही उद्देश किंवा विधी नव्हता, मी ठरवलं नव्हतं. अनुग्रह शिष्यानी नसतो ठरवायचा, अनुग्रह हा गुरुनी ठरवायचा असतो. आपलं तर विश्वत निराळे. आपण म्हणतो त्या महाराजला मी गुरु केले, तो काय होता मग आधी तू गुरु केला तर? आपण त्याला गुरु करत नसतो, आपण त्याचे शिष्य व्हायचं असतं. साधे साधे शिष्टाचार पाळत जा म्हणजे बरं रात जाईल विठ्ठला. समजा मोदीजींनी आपल्याला जर गाडीत घेतलं आणि आपल्याला जर फोन आला तर आपण काय सांगायचं? मोदी माझ्या बरोबर आहेत. विठ्ठला बरोबर नाहीये. सापडविले ना, त्यांच्या हातात मी लागलोय. जाता गंगा स्नाना, ते ठरवतील त्याच्यावर कृपा. कृपा कटाक्षे निहाळी रे आपुल्या पदी बैसविले. महाराज, पुरण खायला आलेला माणूस पुराण सांगतो, याला संत म्हणतात. राहू दे आता, प्लीज लोड नको. मग संत गावबा एकनाथ महाराज पुरण खायला आले होते ना, पुराण सांगायला बसवले. जाता गंगा स्नाना, मस्तकी तू जाना ठेविला कर. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. मी म्हटलं काय हवी सेवा, काय करू? ते म्हणतात काही नाही, भोजना मागती तुप पावशेर. काय पाहिजे म्हणे? तूप पाहिजे. किती? पावशेर. मग एवढ्या मोठ्याल्या बादल्या का चालवल्या? मग फक्त पावशेरच तूप पाहिजे होतं, बाकी काही अपेक्षा नव्हत्या. पण काय करावं कळत नाही. भोजना मागती तुप पावशेर, पडिला विसर स्वप्ना माझी. काय कळे उपजला अंतराय, अंतराय निर्माण झाला. म्हणून या काय त्वरा झाली. काय घाई झाली कळलं नाही त्यांना, पण जाताना एक खून करून दिली. राघव चैतन्य केशव चैतन्य, आपल्या परंपरा, आपल्या परंपरेतले पूर्वसुरी यांचं आपल्याला स्मरण, ज्ञान, अभिमान आणि त्यांच्यासाठी कार्य करण्याची तयारी पाहिजे. कोण आहेत? राघव चैतन्य आणि त्यांचा शिष्य मी केशव चैतन्य. ऐका, शिष्याने आपली ओळख नेहमी गुरुचं नाव घेऊन करायची असते. संसाराची ओळख बापाच्या नावाने असते आणि परमार्थाची ओळख गुरुच्या नावाने असते. संन्यास घेतल्यानंतर माणसाला आपल्या नावापुढं बापाचं नाव लावता येत नाही, त्याने गुरुचं नाव लावायचं असतं. लग्न झाल्यानंतर मुलीने बापाचं नाव नाही लावायचं, मग नवऱ्याचं नाव लावायचं असतं. आत्ता कुठून फॅशन आली काय माहिती, काळे पाटील. विठ्ठला म्हणजे नेमकं ही काळे राहिली नाही, पाटील झाली नाही, कसला तपास नाही मधल्यामध्ये. अरे नदी समुद्राला मिळाल्यावर पाणी गोड राहील, गोड राहिलं तर नदी समुद्राला मिळाली, काहीतरी एक नाही झालं. त्यांचे आहोत आपण, ही भावना असली पाहिजे. म्हणून नाथ महाराजांनी सगळ्या अभंगाला एकनाथ म्हणे कुठंच लिहिलं नाही, एका जनार्दनी केलंय. आपल्या नावापुढं गुरुदेवांचं नाव लावलं. राघव चैतन्य गायक सुद्धा आपल्या घराण्याचं नाव सांगतात, आणि ते पण इतक्या अदबीनं. गुरुदेवांचा उल्लेख करताना कानाला हात लागतो, अपराध असतो. म्हणून राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली गुणमालिकेची, ही आपली उपासना परंपरा आहे, ही आपली पद्धती आहे, ही लक्षात असू द्या. मी जरी केशव चैतन्य असलो, कर्नाटकात आळंदला त्यांची समाधी आहे, आळंद गुंजोटी म्हणून, जाऊन या एकदा, बिदर जिल्ह्यात आहे. मग मी बाबाजी आहे या नावाने ओळखला जातो. बाबाजी आपुले सांगितले नाम. मूळ नावाला टोपण नाव असतं ना आपल्याकडे. एकतर सावळाराम महाराज म्हणतात असं म्हणायची पद्धत आहे, नाही तर मोठे महाराज म्हणायचे. मोठे महाराज म्हटल्यावर सावळाराम महाराज म्हणायची गरज नाही. बाबाजी आपुले सांगितले नाम. काय दिलं? मंत्र दिला राम कृष्ण हरी. घे हा राम कृष्ण हरी मंत्र जप. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. हा 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 बोला बोला बोला. हरी हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण
कृष्ण हरी मंत्र दिला, ह्या मंत्राचा जप करा. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. हे सगळं जर इतकं महत्त्वाचं घडत असेल तर तारखा लिहून ठेवल्या पाहिजेत. माहो शुद्ध दशमी, पाहोनी गुरुवार. मी परमानंद आहे माझ्या जीवनामध्ये, कारण त्यांनी मला आपलं म्हटलं. केला अंगीकार तुका म्हणे ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली. हो कीर्तनाची सेवा आटोपलेली आहे. ती आटोपत असताना काही गोष्टींचा उहापोह आहे, तो आपण सगळ्यांनी ध्यानात घ्या. अगदी 2 मिनिटात सगळ्या सूचना संपतील. पहिली सूचना, हे जे वर्ष आहे हे शिखांचे गुरु तेग बहादूर सिंग यांच्या 350व्या शहादतचं वर्ष आहे. ज्यांनी मरण पत्करलं परंतु धर्म सोडला नाही, ज्यांच्या परिवाराला मोगली सत्तेने दडपण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या बलिदानाला, त्या शहादतला 350वं वर्ष होत आहे. आणि म्हणून हिंद दी चद्दर नावाचा एक उपक्रम भारतभर सुरू आहे. त्याचा एक भाग केंद्र सरकार महाराष्ट्रात राबवत आहे. त्या उपक्रमामध्ये पहिला कार्यक्रम नागपूरला संपन्न झाला, दुसरा कार्यक्रम नांदेडला हे आपल्याला करायचंच आहे. जरा लक्ष द्या, डॉक्युमेंट्स ठेवा जरा. दुसरा कार्यक्रम नांदेडला संपन्न झाला. त्याचा अंतिम आणि तिसरं पर्व जे आहे ते नवी मुंबईला संपन्न होणार आहे, खारघरला, सेंट्रल पार्कला. आणि त्या कार्यक्रमासाठी भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी येणार आहेत. 18-19 फेब्रुवारी असा त्याचा कालावधी आहे. मंत्रालयात आम्हाला बोलावलं गेलं आणि ह्या उपक्रमात वारकरी संप्रदाय असल्याशिवाय हा उपक्रम पूर्ण होणार नाही. कारण शीख संप्रदाय असा संप्रदाय आहे की ज्याचं दुसऱ्या कोणाशीच नाही, फक्त वारकरी संप्रदायाशी नातं आहे. मी म्हणतो बरं आहे, हे सरकारला माहीत आहे, ध्यानात घेतलंय. कारण नामदेवरायांच्या रचना गुरुग्रंथ साहिबामध्ये आहेत. त्यामुळे तिथल्या कार्यक्रमात वारकरी संप्रदाय असलाच पाहिजे, त्याशिवाय तो कार्यक्रम अपूर्ण आहे असं सगळ्यांचं म्हणणं पडल्यामुळे त्यांनी त्या कार्यक्रमात नामदेवरायांचा आपला संबंध उद्घोषित केला पाहिजे अशी आपण त्यांना मागणी केली. हे त्या व्यासपीठावरून झालं पाहिजे ज्या व्यासपीठावर, बरं का हनुमान महाराज, जगभरातले शीख लोक येणार आहेत. त्यामुळे आपोआपच वारकरी आणि शीख यांचं जे प्रेमाचं नातं आहे ते आपल्याला पुन्हा एकदा वैश्विक स्तरावर नेण्याची संधी आहे. दुसरी महत्त्वाची बाब, ते म्हणाले हा उपक्रम तुम्हाला घेऊन आम्हाला करायचा आहे. त्यात त्यांनी 2 उपक्रम आपल्याकडे सोपवलेत. एक की आम्हाला त्या खारघरच्या कार्यक्रमात दिंडी सोहळा अपेक्षित आहे. हा कार्यक्रम फक्त आपला ठाणे, रायगड आणि डोंबिवली, पनवेल एवढाच नाही आहे. पूर्ण कोकण, गोव्यासह आणि पश्चिम महाराष्ट्र एवढे 2-3 प्रांत या कार्यक्रमात आहेत. आणि त्या कार्यक्रमातला वारकरी संप्रदायाचा भाग म्हणून त्यांनी जेव्हा दिंडीचा प्रस्ताव आपल्यापुढे ठेवला तेव्हा आपण त्यांना असं सूचित केलं, जर दिंडी निघणार असेल तर ती दिंडी श्री क्षेत्र शांतिकुटी मठ तळोजा वामनबाबांच्या स्थानापासून ती दिंडी निघून खारघरच्या कार्यक्रम मंडपात येईल. आणि वामनबाबांच्या स्थळातून निघालेली दिंडी सावळाराम महाराजांची जन्मशताब्दी दिंडी म्हणून तिथं जाईल. हा बाण आता असाच सोडावा लागतो की बरेच काय काय त्याच्यात प्राप्त होईल. एक, सद्गुरू वामनबाबांच्या तीर्थक्षेत्राची दखल केंद्र सरकारपर्यंत जाईल. दुसरी बाब, सावळाराम महाराजांच्या जन्माला 100 वर्ष होत आहेत, ही बातमी, ही वार्ता आपोआप मोदींपर्यंत जाते. तिसरी महत्त्वाची बाब की ही दिंडी तिथं नेल्यानंतर त्यांनी दिंडी पोहोचल्यावर 1 तासाचं आपलं हिंदी भाषेतलं कीर्तन आयोजित केलं. पंतप्रधान जर त्या संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य अतिथी असतील तर महाराष्ट्राचं कॅबिनेट या सगळ्या दिंडीच्या स्वागताला असणार आहे आणि त्या सगळ्यांच्या सोबत आपलं वारकरी कीर्तन तिथे संपन्न होईल. त्यामुळे त्या कार्यक्रमाची पूर्ण, तुम्ही ज्या गावातून याल फक्त संख्या सांगायची, तुम्हाला तिथं ते वाहन ते व्यवस्था करणार आहेत.
मी फक्त कीर्तन करणार आहे, दिंडीत भजन करणार आहे. आधी क्लिअर केलेलं बरं. आपला रोल फार महत्त्वाचा. मग आपण सर्वांनी त्या उपक्रमात 18-19 तारीख नोट करून ठेवायची. त्यातली दिंडीची तारीख कोणती असेल ते तुम्हाला कळवण्यात येईल. मग आपलं हेदुटण्याचं हरिपाठ मंडळ असेल, या परिसरातली सगळी हरिपाठ मंडळं असतील. आपल्याला एक उत्तम अशी संधी आहे. महाराजांच्या कृपेनं सत्यगुरु राय कृपा मज केली आहे. तर हा सोहळा आपल्याला संपन्न करायचा आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. एक. दुसरी गोष्ट, 13 जुलै 1927 हा वैकुंठवासी सद्गुरू सावळाराम बाबांची ही जन्मतारीख आहे. म्हणजे 13 जुलै 1926ला 2026 ला त्यांचं 100वं वर्ष सुरू होईल. आणि 13 जुलै म्हणजे 12 जुलै 2027ला 100 वर्ष पूर्ण होते. आपण भाग्यवान आहोत. बाबांना आपण नीट काहींनी पाहिलं नसेल, त्यांच्या जन्मक्षणाला नसू, काही जण त्यांच्या समाधी तिरोहण प्रसंगाला नसतील, पण आपल्याला त्यांचा 100वा करण्याचा योग आपल्या नशिबात नक्की आहे. सत्यगुरु राय कृपा मज केली, आपल्याकडून सेवा घडते. म्हणून सगळ्या उत्सवांनी इथून पुढे होणाऱ्या 13 जुलैपासून ते 12 जुलै 2027 पर्यंत, म्हणजे 13 जुलै 2026 ते 12 जुलै 2027 हे संपूर्ण वर्ष सावळाराम बाबांचं जन्मशताब्दीचं वर्ष असेल. फक्त आपले नशीब एवढेच थोडेसे कमी निघाले की ना सुरुवातीचा ना शेवटचा आपल्याला दोन्ही उत्सव फार मोठ्या प्रमाणात त्या तिथीला करता येणार नाही आहेत. त्याची दोन कारणं आहेत. एक, जुलै म्हणजे आपल्याला भरपूर पाऊस असतो, आवणीची कामं असतात, आणि तिथीनुसार त्यावेळेला 13 जुलैला मी 100 वर्षे मागचं पंचांग काढून आणलं आहे का, आषाढ शुद्ध चतुर्दशी होती. म्हणजे त्यावेळेला आपण अर्धे पंढरपूरला आणि अर्धे गुरुपौर्णिमेत असणार. त्यामुळे वर्षभर या उत्सवाचा प्रभाव समाजावर राहिला पाहिजे, यासाठी 18 एप्रिल ते 22 एप्रिल या कालावधीमध्ये सद्गुरू सावळाराम बाबांचा जन्मशताब्दी प्रारंभ उत्सव संपन्न होणार आहे. त्या उत्सवाच्या भूमीचं नियोजन सुरू आहे. उसाटणेपासून डोंबिवलीपर्यंत अशा मधल्या पट्ट्यात तो उत्सव होणार आहे. हा उत्सव होत असताना 4 रात्री असतील आणि 5वा काला असेल. 2 सत्रात कीर्तन असतील. सकाळी 10 ते 12 स्थानिक जी बाबांची परंपरेची सेवेची मंडळी त्यांची कीर्तनं होतील. दुपारी 3:30 ते 5:30 या वेळेत आपली संत सावळाराम महाराज संगीत चरित्रकथा होईल, जी अजून कधीच झालेली नाही. या निमित्ताने यूट्यूबला ह्या गोष्टी संग्रही राहतील आणि आपल्या तळागाळापर्यंत महाराजांचं चरित्र पोहोचवण्यात आपण सपशेल अपयशी ठरलोय. ती कुठंतरी उणीव आत्ता भरून काढता येईल. महाराजांच्या चरित्रातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं मांडायच्या. उलट मी या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की महाराजांच्या बद्दलची एखादी घटना असेल, एखादा प्रसंग असेल, छोटीशी का असेना, पण ती तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही थोडी ती लिहून काढा, मुद्दे द्या आणि ते सगळं भांडार दिलीप भाऊंकडे पोहोचवा. तोची साधू ओळखावा यानंतर महाराजांचं कोणतं चरित्र लिखाण झालेलं नाही आहे, त्या प्रतिसुद्धा बऱ्यापैकी उपलब्ध नाहीत. तर आपण त्या चरित्राला पुन्हा वेगळा उजाळा देण्याच्या प्रयत्नात आहोत. याकरता तुमच्याकडे महाराजांच्या असलेल्या आठवणी या त्या ग्रंथात जाण्यासाठी आम्हाला सर्वतोपरी सहकार्य करायचं. सायंकाळच्या वेळेला बाहेरची महाराज मंडळी कीर्तनाला येतील, पण ती मंडळी येताना त्यांच्या कीर्तनाचा नकाशा पण आपण काढून ठेवलेला आहे. तो असा, त्या कीर्तनकारांना सावळाराम महाराजांचं समग्र चरित्र पाठवलं जाईल आणि त्यांनी त्यांच्या कीर्तनातूनही सावळाराम महाराजच आपल्याला सांगायचे असा आग्रह राहील. त्याचे 2 परिणाम होतील. आपल्याला त्यांच्या मुखून ऐकताना छान वाटेल आणि त्यांना एकदा हे चरित्र माहीत झालं की ते महाराष्ट्रभर जिथं कीर्तनं करतील तिथे आपले सावळाराम बाबा घेऊन जातील. 2. तिसरी बाब आता ऐका. हा सगळा उत्सव करत असताना सगळ्यात महत्त्वाचे काही प्रश्न असतील. त्यामध्ये की याचा खर्च आणि निधी कसा उभा राहायचा. हल्ली सप्त्यापेक्षा त्याचीच जास्त चर्चा असते. त्याची सोय सांगतो, मग तुम्हाला ती आवडेल. आतापर्यंत यामध्ये सकाळच्या कीर्तनाला सामान्य पंक्ती राहणार आहेत 2, 4, 5 हजारापर्यंत, परंतु सायंकाळी 10-15 हजारापर्यंत संख्या जाईल. कारण अलिबागपासून इगतपुरीपर्यंत हा सगळा पट्टा या सप्त्याशी जोडून झालेला आहे. त्या सगळ्यांना त्या सेवा वितरित करून सुद्धा झालेली आहे. त्यामध्ये आता हे डोक्यात आल्यामुळे पहिला आम्हीच माझं डोकं टेकवलंय. या उत्सवाची काल्याची समग्र पंगत ही भिवंडी तालुक्यातली गावं करणार आहे. त्याच्यामध्ये खांडवळ, जांभूळपाडा, आमने, शेलार आणि धामणगाव
हे एक एक गाव सगळी पंगत देणार होते, पण मी म्हटलं तसं नाही, आपल्याला सगळ्यांना घेऊन जायचं आहे, किंवा 5 गावं तरी एका पंक्तीला पाहिजेत. म्हणून काल्याची पंगत भिवंडीला घेतली. जागरची पंगत तळोजा मजकूर पेठाळी, तळोजा मजकूर तेही दिली तर घेऊ आपण, असू द्या. तळोजे मजकूर पेठाळी पापडीचा पाडा पेंदर घोट ही गावं त्या पंक्तीची आहेत. आता या पंक्तीसुद्धा गमतीच्या आहेत. काल्याची पंगत भिवंडीची म्हणजे भिवंडीची नाही, शांताराम भाऊंची सावळाराम बाबांना पंगत. काल्याच्या आदल्या दिवशी जी पंगत तळोजेकरांनी दिली ती तळोजे परिसराची पंगत नाही, वामन बाबांची सावळाराम बाबांना पंगत. त्याच्या आदल्या दिवसाचं जे आहे तो प्रसाद आपला गोरपे मांगरूळ ढोके हा जो परिसर आहे, ढोके ग्रुप, त्या ग्रुपकडून त्यांच्याकडे आलेली जी एक परंपरा आहे, विश्वनाथ महाराज आणि आप्पा महाराज, त्या सगळ्या गावांकडून ती पंगत आपली उलटी म्हणजे काला जागरच्या आदल्या दिवसाची असेल. त्याच्या आदल्या दिवसाची पंगत ही जो 22 गावांचा परिसर इगतपुरी तालुक्यात आहे, जिथे वैकुंठवासी सावळाराम बाबा जायचे, तिथल्या बऱ्याच मंदिरांना मूर्ती पांडुरंगाच्या रुक्मिणीच्या सावळाराम महाराजांनी दिल्यात. वासुदेव महाराजही कीर्तन करायचे. तळोशी आपल्या आगरी धर्मशाळेमध्ये त्यांच्या रूम पण आहेत. तेव्हा असा जो परिसर आहे तो त्या 22 गावांच्या परिसराने म्हणजे काला जागरच्या आदल्या दिवसाची 3ऱ्या दिवसाची पंगत उलटी त्यांनी घेतलेली आहे. अशा पंक्तीचं वितरण करत असताना पंगत कशी द्यायची याची नवी पद्धत आपण आणली आहे. म्हणजे एवढ्या लाखाची पंगत होतं तेवढे लाख घ्या आणि तुम्ही द्या ना आम्ही सांभाळा, असली भानगडच कुठानाच नाही. ज्या गावांना ती पंगत दिलेली आहे त्या गावांनी लागणारा सगळा किराणा भाजीपाला, तिथं आपला एक आचार्य असेल, बंटी भाऊ आहे ना तुम्ही, म्हणजे आम्ही सेफ आहोत दादा, तर तो तुम्ही घेऊन यायचा, भाजीपाला तुम्ही घेऊन यायचा, तुमचीही आचारी सेवा द्यायला आणायचे, तुम्ही तो प्रसाद बनवायचा, आलेल्या सगळ्या लोकांना तुमच्या हाताने वाढायचा आणि तुमचा उरलेला किराणा तुम्ही घेऊन जायचा. म्हणजे हे दुटणेवाले घेऊन गेले का उसाटणेवाल्यांनी घेऊन तुमचा यायचा. म्हणजे तुमचा किराणा म्हणजे तुमचं कुटुंब आणि तुमची जबाबदारी. वाढायला सगळा गाव तिथं लागणार आहे, इतके लोक येणार. दुसरी महत्वाची बाब, हे धान्य देतील, काय काय भाजीपाला आणून देतील, तुम्ही काय देणार? बोला लाडक्या बहिणींनो, काय देता? 1 हप्ता देऊन टाका, जाऊ तुम्हाला 11 तुमचे ठेवा ना, 12वा द्या तिकडे. त्याचं काय करायचं ते सांगतो तुम्हाला. काही देऊ नका तुम्ही, कारण हा उत्सव आपल्याला पूर्ण सेवा वितरणातूनच करायचे. कारण ते हिशेब लिहायला वेळ आहे कोणाला, परत ते लिहा, ते ठेवा, परत द्या, नका देऊ, भानगडी राहतात. म्हणून आपण या सगळ्या सेवांचं वितरण असेल. माझी इच्छा आहे ज्या पंक्तीच्या दिवशी जे गाव असेल त्या 5 गावच्या प्रत्येक गृहिणीने फक्त 5 भाकरी जरी भाजून दिल्या तरी आपण भातलेस पंगत करू शकतो. भातलेस माहिती, भाकरीच खायच्या नुसत्या. भानुशाली महाराजांची आठवण झाली. मला काय म्हणायचं आहे, होणार ना 5 भाकरी? तव्याच्या का खापरीच्या? घरी बनवाल का पार्सल आणाल? सगळं विचारून घेतलेलं बरं. श्रोते हो, आपल्या चुलीवर शिजलेली 1 भाकर महाराजांच्या मुखात जायची, त्यामुळं करणार नाही हे. तुम्ही भाकरीला हो बोला, मग पंगत बरोबर करतो यांच्याकडून. मला काय म्हणायचं आहे, अशा 5 पंक्ती अन्य काही सेवा आहेत. श्रोते, आमचा तर मनोदय असा आहे, तुमच्यातली भाविक मंडळी आली की ते आणि त्यांची सेवा ते दाखवलं जाईल आणि असा उत्सव संपन्न व्हावा महाराजांच्या कृपेने की ज्या उत्सवाला पावती पुस्तकच ठेवायची पाळी येऊ नये. आम्हाला त्या पत्रिकेत छापायचं आहे की या उत्सवाला कुणीच देणगी देण्याचा प्रयत्न करू नये. महाराजांचा उत्सव प्रत्येकाच्या हृदयात महाराज बसल्यात करून घेतील आणि अशा प्रकारच्या उत्सवाची संपन्नता होणार आहे. हा उत्सव शताब्दी वर्षातला नाही, शताब्दी पूर्व आहे. नाही तर तुम्हाला बरं कळलं, हे आधीच करायला घेतले तर ते पण आधीच सांगून ठेवतो. व्हायरसच्या आधी अँटीव्हायरस दिलेला बरा, म्हणजे कॉम्प्युटर हँग होणार नाही. आणि महाराजांचा उत्सव आहे श्रोते हो, तो होणारच आहे. कल्पतरू तळवटी जो कोणी वैसला, काय वाणी त्या राजयाची कांता काय भीक मागे. श्रोते हो, प्रत्येकाने सहभाग जर घेतला ना तर वेगवेगळ्या लोकांच्या लाचारी पत्करावे लागणार नाही आणि महाराजांचा उत्सव महाराजांच्याच नावाने होईल. कोणाचं कुंकू लावावं लागणार नाही. तुम्ही जागे बाबास. तेव्हा या प्रकाराने हा उत्सव सेवादानातून संपन्न होईल याची आपण सर्वांनी नोंद घ्या. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची यातली उद्घोषणा, ही संकल्पना सर्वांना फार आवडली, पण काही
देशावरच्या महाराज लोकांनी, आळंदीच्या लोकांनी मला असं सुचवलं की महाराज, हा शताब्दीचा केल्यावर हा उत्सव बंद नाही करायचा. याच घटनेने हा उत्सव दरवर्षी वेगवेगळ्या तालुक्यातून फिरवायचा. कारण मराठवाड्यात भगवान बाबांचा जर नारळी सप्ताह होतो, नारायणगडला नारायण बाबाचा होतो, तर एवढ्या मुंबईला एक सावळाराम बाबाचा नारळी सप्ताह होऊ नये. जर हा पहिला सप्ताह कल्याण तालुक्यात जर झाला तर दुसरा सप्ताह आपण पनवेल तालुक्यात घेऊया, तिसरा सप्ताह आपण भिवंडी तालुक्यात घेऊया, अंबरनाथ तालुक्यात घेऊया. गोरपेवाले काय नाही म्हणतील का आपल्याला? मग असा तो प्रत्येक तालुक्यात फिरता राहील आणि हिशेबाची मीटिंग आणि हिशेबाची गरज नसलेला असा उत्सव खरा लोकशाही उत्सव असेल, लोकांकडून लोकांनीच चालवलेला उत्सव. तेव्हा या प्रकारच्या उपक्रमात आपलं सर्वांचा सहभाग असला पाहिजे. तुम्ही थेट माझ्याशी बोला किंवा कोणतेही माणसं, आता तिथं पैसे घ्यायचे नाही, त्याच्यामुळे कोणाशी पण बोला, मुक्त द्वार, काहीच अडचण नसेल. तेव्हा अशा उत्सवाचं, अभिनव उत्सवाचं निमंत्रण आपल्याला देतो. पण हे शक्य केव्हा होईल हे विसरू नका. आपल्या प्रत्येकाचा त्या सेवेत सहभाग असेल तेव्हा. या उत्सवाची नांदी आणि आरंभ म्हणून एक दिवस मी कार्यक्रमावर आल्यानंतर अचानक महाराजांनी पहाटे उठून माझ्याकडून लिहून घेतलं. माझ्या बेडच्या बाजूला वहीन पेन ठेवलेला असतो. मी ती लिखाण झाल्यावर रमेश महाराजांना, गुरुभाऊंना फोन केला, दिलीप भाऊंना आरती पाठवली. महाराजांनी करून घेतलेली अत्यंत गोड आहे, आपल्या सगळ्यांपर्यंत कागद पोहोचलाय. त्याची चाल फक्त मी तुम्हाला, भाऊरायांच्या चालीवरून आम्ही ती बसवली. त्यांच्या आरतीचा पहिला